सर्व मान्यवरांना नमस्कार. आपल्या मान्यवरांनी कवितेसाठी जे विषय दिले होते त्या विषयाला धरून मी एक छोटीशी कविता रचण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी कवयित्री नाही, पण एक छोटीशी कविता मला जशी जमेल तशी मी तयार केली, ती आता आपल्यासमोर सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे सुजाण पालकत्व. माझ्या कवितेचं नाव आहे सुजाण पालकत्व. पालक आहोत त्या मुलांचे, पालक आहोत त्या मुलांचे, मणी आनंद अभिमान आहे. पालक आहोत त्या मुलांचे, मणी आनंद अभिमान आहे, पण सोबत कर्तव्य जबाबदारी नित्यनेमाने पार पाडायचीही आहे. पण सोबत कर्तव्य जबाबदारी नित्यनेमाने पार पाडायचीही आहे. पालकत्व म्हणजे निव्वळ पालनपोषण नव्हे. पालकत्व म्हणजे निव्वळ पालनपोषण नव्हे. पाल्यांना जसेच्या तसे स्वीकारणं, पाल्यांना जसेच्या तसे स्वीकारणं, त्यांना घडवणं, जीवनाला त्यांच्या सुंदर आकार देणं, त्यांना घडवणं, जीवनाला त्यांच्या सुंदर आकार देणं. कोमल मृदू आहेत त्यांची मनं, कोमल मृदू आहेत त्यांची मनं, त्यांना समजून जाणून सुसंवादातून क्रियाशील कार्यक्षम घडवायचे आहे. त्यांना समजून जाणून सुसंवादातून क्रियाशील कार्यक्षम घडवायचे आहे. शिक्षणामुळे नोकरी मिळते, पैसा मिळतो, मान मिळतो. शिक्षणामुळे नोकरी मिळते, पैसा मिळतो, मान मिळतो, पण एक सुजाण नागरिकत्व मिळण्यासाठी जीवनमूल्यांचे बीज त्यांच्यात रुजवायचे आहे. पण एक सुजाण नागरिकत्व मिळण्यासाठी जीवनमूल्यांची बीजं त्यांच्यात रुजवायची आहेत. आज प्रत्येकाला मोबाईलची नितांत गरज आहे. आज प्रत्येकाला मोबाईलची नितांत गरज आहे. अतिवापर त्याचा टाळावा, अतिवापर त्याचा टाळावा हे आपल्याला कृतीतून त्यांना शिकवायचं आहे. हे आपल्याला कृतीतून त्यांना शिकवायचे आहे. गुरु व पालकत्व ही दुहेरी भूमिका आपल्याला बजवायची आहे. गुरु व पालकत्व ही दुहेरी भूमिका आपल्याला बजवायची आहे. या प्रवासाला मूल्याधिष्ठित संवेदनशील दिशाही द्यायची आहे. या प्रवासाला मूल्याधिष्ठित संवेदनशील दिशाही द्यायची आहे. धर्मशास्त्र, नीतिशास्त्र ह्या संस्काराचे धडेही आपल्याला त्यांच्याकडनं गिरवून घ्यायचे आहेत. धर्मशास्त्र, नीतिशास्त्र ह्या संस्कारांचे धडेही त्यांच्याकडनं गिरवून घ्यायचे आहेत. आपली मुलं ही देशाची भावी नागरिक आहेत. आपली मुलं ही देशाची भावी नागरिक आहेत. तेव्हा एक आदर्श पालक बनत, पाल्यांना आदर्श नागरिकत्व बहाल करत, पाल्यांना आदर्श नागरिकत्व बहाल करत सुजाण पालकत्व निभवायचे आहे. सुजाण पालकत्व निभवायचे आहे. देशासाठी पर्यायाने विश्वब्राह्मण समाजासाठी हे कर्तव्याचे शिवधनुष्य पेलायचे आहे. देशासाठी पर्यायाने विश्वब्राह्मण समाजासाठी हे कर्तव्याचे शिवधनुष्य पेलायचे आहे. समाजसेवेसाठी हा खारीचा वाटा उचलायचा आहे. समाजसेवेसाठी हा खारीचा वाटा उचलायचा आहे. धन्यवाद. थँक्यू.